श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येकालाच लहान मुलांचे कौतुक असते आणि त्या लहान मुलांसाठी आपण बोरन्हाण देखील करत असतो. आता हे बोरन्हाण नक्की का करावं, तसेच ते कधी करावं, कोणत्या दिवशी बोरन्हाण केलं तर ते अतिउत्तम राहील. आता आपल्याला हळदी कुंकू देखील करायचं असतं, मग हळदी कुंकवाच्या दिवशी बोरन्हाण करता येईल का? तर याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. बोरन्हाण म्हणजे मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान लहान मुलांसाठी, विशेषतः 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केली जाणारी एक पारंपरिक प्रथा आहे. अगदी तुमची मुलं 5 वर्षाची होईपर्यंत तुम्ही बोरन्हाण करू शकता, किंवा अगदी तुम्हाला जर हौस असेल तर अगदी तुम्ही 7 वर्षापर्यंतच्या मुलांचे देखील बोरन्हाण नक्कीच करू शकता. पण शक्यतो तरी 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याच प्रकारे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जातात. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात. अशात त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लावणे खूप सोपे होते. मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्यास बळ देते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण करता येतं. बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यास 1 ते 3 वयात देखील बोरन्हाण करता येतं. पण असे काही विशिष्ट दिवस आहे की त्या दिवशी तुम्ही बोरन्हाण नक्कीच करू शकता. त्या दिवशी केलेलं बोरन्हाण नक्कीच शुभ ठरेल. तर ते कोणते दिवस आहे ते देखील पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा. हलव्याचे दागिने आणावे ज्यात तिळाचा उपयोग केला जातो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावे. सध्या लोक त्या बिस्किट, चॉकलेट्सचा देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी पाजाऱ्यांना बोलवावे. बोरन्हाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णांवर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. लहान मुलं ही श्रीकृष्णाचं स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसांची वाईट विचार आणि वाईट दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसे शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात, त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात. तसेच अगदी पैसे देखील त्यामध्ये समाविष्ट केले जातात. तर आपण जे काही मुलांवरती पैसे टाकत असतो तर ते पैसे आपण नंतर उचलून घ्यायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बोरन्हाण कोणत्या दिवशी करू शकतो. तर बोरन्हाण तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी करू शकता किंवा गुरुवारी केलं तरी पण शुभ ठरेल. फक्त ज्या दिवशी अमावस्या असेल तर अमावस्येला आपल्याला बोरन्हाण करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि करीच्या दिवशी जर बोरन्हाण केलं तर ते अतिउत्तम मानलं जातं. पण जर तुम्हाला अगदी करी दिनाच्या दिवशी शक्य झाले नसेल तर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी देखील बोरन्हाण नक्कीच करू शकता. आता ज्यांना हळदी कुंकू व बोरन्हाण एकाच दिवशी करायचं आहे तर त्यांनी आवर्जून मंगळवार, शुक्रवार किंवा गुरुवारी बोरन्हाण करायचं आहे.
किंवा जर तुम्हाला जमलेच नाही तर इतर दिवशीही तुम्ही करू शकता. पण शक्यतो जरी हळदी कुंकू हा महिलांचा सुवासिनीचा सण असतो आणि या दिवशी मंगळवार आणि शुक्रवार हा उत्तम मानला जातो. मग त्या दिवशी आवर्जून हळदी कुंकू ठेवलं जातं. तर त्या दिवशी तुम्ही बोरनान नक्कीच करू शकता. आता बोरनान ज्या दिवशी आपल्याला करायचं आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडायचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा माणसात देखील करत असतो. ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपण हे करायचं आहे. आता बोरन्हाण करण्याच्या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आता बोरन्हाणाची रांगोळी जर तुम्हाला जमत असेल तर ती रांगोळी देखील तुम्ही दाराबाहेर आवर्जून काढू शकता. तसेच आपण दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. कारण की आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे जी पण व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तर ती व्यक्ती सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते. एवढी आंब्याच्या पानाच्या तोरणामध्ये ताकद आहे. जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला जरूर लावत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावावं. अगदी हळदी कुंकवाच्या दिवशी देखील लावावं आणि ज्या दिवशी बोरन्हाण आहे तर त्या दिवशी देखील लावावं. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. काही व्यक्तींची नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्यामुळे आपली प्रगती देखील कुठेतरी खुंटत असते. तर ही नकारात्मकता, ही निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण या दिवशी मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे. एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. त्या आंब्याच्या पानावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. अशा प्रकारे 11 आंब्याच्या पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे. एक आंब्याचं पान, एक सफेद फूल, अशा प्रकारे 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलं किंवा पिवळ्या फुलांचं तोरण मुख्य दरवाजावरती या दिवशी आवर्जून लावायचं आहे. त्यानंतर आता या दिवशी आपण जिथे बोरन्हाण करणार आहोत तर तेथील जागा ही स्वच्छ करायची आहे. तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. तसेच पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. एक लक्षात ठेवा की आपल्या बाळाचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही. अशाच पद्धतीने आपण मांडणी करायची आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करू शकता. फक्त दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपण ही बोरन्हाणाची जी काही मांडणी आहे तर ती मांडणी करायची आहे. अगदी तुम्ही बोरन्हाणाची संपूर्ण सजावट करून घ्यायची आहे. अगदी तुम्ही पतंग लावू शकता किंवा जे काही बाजारामध्ये नवीन वस्तू उपलब्ध होतात तर त्या देखील लावल्या तरी पण चालेल. एक सतरंजी आपण खाली टाकायची आहे किंवा चटई ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे आपल्या बाळाला तिथे बसण्यासाठी. त्यानंतर समोर आपण ऊस, बोरं, हरभरा आणि ज्या काही वस्तू आहे, मग अगदी चॉकलेट्स असतील, तिळगुळ असतील तर त्या सर्व वस्तू आपण एका एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहे. अगदी शेंगा देखील घेतल्या जातात, गाजरं घेतले जातात. जेवढ्या पण वस्तू आहे तर तेवढ्या वस्तू आपण घ्यायच्या आहे. कारण की प्रत्येक गोष्टीचं विशेष असं महत्त्व देखील आहे. बोरं असतात तर ती वाईट शक्ती शोषून घेत असतात. तसेच ऊस असतो तो गोडवा आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते. हरभरे असतात तर ते बळ आणि पोषणाचं काम करतात. गोड पदार्थ असतात तर ते आनंदाचं प्रतीक असतात. हे सर्व पदार्थ मुलांच्या डोक्यावरून उठले जातात. असे मानले जाते की किंकर राक्षस गोडवा आणि सात्विक शक्ती सहन करू शकत नाही. तो तिथून पळून जातो. बोरन्हाण म्हणजे फक्त अन्न ओतणे नाही तर मुलांवरील वाईट दृष्टी काढणे, संकट दुसरीकडे वळवणे, देवीच्या संरक्षणात मुलाला देणे अशी देखील श्रद्धा आहे. बोरन्हाण झाल्यावर आई आपल्या बाळाला उचलून म्हणते, आता तू देवीच्या छायेत आहेस. त्या क्षणी किंकर राक्षसाची छाया नष्ट होते आणि मूल सुरक्षित होते असे मानले जाते. आता किंकर राक्षस असो किंवा जी काही वाईट नजर असो तर ती दूर होते असं म्हटलं जातं. त्यामुळे या सर्व वस्तू आपण बाळाच्या डोक्यावरती आवर्जून टाकायच्या आहे. आणि आपण जेव्हा या वस्तू टाकत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी देखील आपण प्रार्थना ही आवर्जून करायची आहे. आता ज्या काही वस्तू आहे अगदी तुम्ही तिथे रुपयाचे नाणे टाकले असतील तर ते पायदळी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जे काही सर्व मुरमुरे असतील किंवा हरभरे, बोरं ज्या काही वस्तू असतील तर त्या सर्व वस्तू
आपण नंतर उचलून घ्यायच्या आहे. आता ज्या काही चांगल्या वस्तू असतात, चॉकलेट्स असतील किंवा जे काही गोड पदार्थ असतील, तर ती मुलं लवकर उचलून घेतात, पण बाकीच्या वस्तू तशाच राहतात. तर त्या आपल्याला आपल्या पायदळी जाऊ द्यायच्या नाही. तर त्या सर्व वस्तू आपण उचलून घ्यायच्या आहे आणि नंतर त्या तुम्ही अगदी ग्रहण देखील करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.